तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की ईश्वरी अर्णवकडून अशी काहीतरी भेटवस्तू मागणार ज्यामुळे आकाश आणि नम्रताच्या आयुष्यात येणार आनंद. तर दुसऱ्या बाजूला आता राकेशची मामा चांगलीच घेणार उलट तपासणी आणि अर्णव लावणार पाटीलला कामाला. आता नेमकं काय होतं हे बघूया या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहिलेलं आहे की आजीने अर्णवला ईश्वरीसाठी साडी आणायला सांगितलेली आहे आणि आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजण शॉपिंग करण्यासाठी एका मोठ्या शोरूममध्ये गेलेत. आता ईश्वरीला तर वाटत असतं इथे तर सगळे कपडे महागच मिळणार, साड्यासुद्धा फक्त महागच असणार, इथे बजेट फ्रेंडली असं काहीच नसेल. त्यामुळे ईशू ही अर्णवला म्हणत असते की कशाला आलो आपण इथे, दुसरीकडे कुठेतरी गेलो असतो. अर्णव म्हणतो इथेच ताई पहिल्यापासून साड्या घेते आणि आजी मामी ह्या सगळ्यासुद्धा इथेच साड्या घेतात, सो मला तर हे शोरूम माहिती आहे चांगल्या साड्या मिळण्याचं. तुला जी साडी हवी आहे तर तू इथेच घे, उगाचच्या उगाच फिरायला खूप लावू नकोस. त्यावेळी मग मात्र आता इशूचा नाईलाज होतो. मग इशू आणि अर्णव हे तिथे गेलेले असतात आतमध्ये. इशू साड्या बघायला सुरुवात करते. आता इशूला तिथे एकही साडी आवडत नसते. अर्णव मात्र फक्त तिच्या शेजारी उभा असतो. आता अचानक अर्णवची नजर तिथल्या साड्यांवर पडते आणि त्यातली एक साडी अर्णवला आवडते आणि ईश्वरीला सुद्धा तीच साडी आवडते. दोघं सोबतच त्या साडीवर हात ठेवतात आणि ही साडी दाखवा असं म्हणतात. सेल्स गर्ल लगेच म्हणते, वा नवरा बायको आहात तुम्ही आणि तुमची चॉईस किती सेम आहे, मेड फॉर इच अदर लाईक कपल. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव ती साडी घेतात. अर्णव बिल पेड करतो आणि त्यानंतर ते दोघं घरी चाललेले असतात. जाताना ईश्वरीला रस्त्यात गोळ्याची गाडी दिसते. ईश्वरी म्हणते मला गोळा खायचा आहे. अर्णव आधी तर नाही म्हणतो, पण मग ईशू म्हणते मला बरं नाही आहे ना. मग अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णव तिला गोळा द्यायला तयार होतो. आता गोळा घ्यायला ते उतरलेले असताना एक माणूस त्याच्या बायकोला मी सिंदर अशी हाक मारतो. अर्णवला वाटतं हा ईश्वरीलाच हाक मारतोय आणि अर्णव रागाच्या भरात त्या माणसाकडे जातो आणि त्या माणसाची कॉलर पकडतो आणि त्याला सांगतो, माझ्या बायकोला मी सिंदर फक्त मीच म्हणतो. त्यावर आता त्या माणसाची बायको तिकडे येते आणि म्हणते, अहो ते मला मी सिंदर म्हणाले. त्यावर अर्णव लगेचच सॉरी म्हणतो आणि ते नवरा बायको तिकडनं निघून जातात. ईश्वरी अर्णवच्या समोर येते आणि अर्णवला म्हणत असते, सर फिकर नॉट, मला मिस इंदौर म्हणायचे सगळे राईट्स फक्त तुमच्याकडेच आहेत. त्यानंतर मग आता अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो. तर ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते, तू ही रे माझा मितवा. त्याबरोबर आता अर्णव हा विषय बदलण्यासाठी ईश्वरीला विचारतो, तुला आणखीन काही खरेदी करायचं आहे का? नाही म्हणजे मार्केटमध्ये आहोत तरच घेऊन टाकूया, कारण काय आहे ना मी तुझ्यासोबत पुन्हा पुन्हा बाहेर यायला इंटरेस्टेड नाही आहे. इशू म्हणते नाही मला काही खरेदी नाही करायची अजून. असं का विचारताय, आजीने तर फक्त साडीच आणायला पाठवलं आहे ना आपल्याला. त्यावर अर्णव म्हणतो, ताई म्हणाली होती ना तुला जे हवं आहे ते माग, राजे शिर्के देतील म्हणून विचारतो, आणखीन काही हवं आहे का? त्यावर ईश्वरीला लगेचच आठवण येते आकाश आणि नम्रताची. आकाश आणि नम्रता ह्या दोघांनीही तिला रिक्वेस्ट केली आहे की प्लीज आमच्या प्रेमाबद्दल, आमच्या लग्नाबद्दल घरात तूच विषय काढ, अर्णव दादाच्या कानावर सुद्धा तूच घाल, असं आकाशने ईश्वरीला सांगितलंय. मग ईशू आता अर्णवला म्हणते, हो मी मागते इथेच. अर्णव म्हणतो, माग काय घ्यायचं आहे घेऊन टाक. त्यावर ईशू म्हणते, काही घ्यायचं नाही आहे, मला तुमचा शब्द हवा आहे. अर्णव म्हणतो, शब्द? त्यावर ईशू म्हणते, हो तुम्ही मला असा शब्द द्या की उद्या जाऊन आकाश भाऊजी, अंजलीताई किंवा नमुताई ह्यांच्या कोणाच्याही बाबतीत काही घटना घडली तर तुम्ही ती शांतपणे स्वीकाराल आणि त्याच्यामुळे आपल्यालाही फरक पडणार नाही, द्या शब्द. त्यावर अर्णव म्हणतो, एक मिनटं, तू हे जे काही कोड्यात बोलली आहेस ना त्याचा अर्थ खूप काहीतरी मोठा आणि गहन असणार आहे हे मला व्यवस्थित माहीत आहे. नेमकं तुला काय म्हणायचं आहे आणि का द्यायचं आहे असा शब्द? आणि आकाश, अंजलीताई आणि नम्रताचा काय इश्यू आहे? नम्रताचं काय होणार आहे? हे बघा, उगाचच्या उगाच काहीतरी कोड्यात बोलू नको. मला सांग पहिलं नेमकं त्यांच्या बाबतीत काय घडणार आहे, काय होणार आहे असं जे मला माहीत नाही आहे. तुला माहीत असेल काहीतरी म्हणूनच तू बोलत असशील. त्यावर इशू म्हणते, अहो हो किती काळजी करताय तुम्ही, काहीही चुकीचं घडणार नाही आहे. आणि आकाश सर यांची काळजी करायची काय गरज आहे? आकाश सर काय मुलगी आहेत का? आकाश सरांचं कोण काय वाईट करणार आहे करून. आणि राहिला प्रश्न अंजलीताईंचा, तर अंजलीताई तर दिवसाचे 24 तास तुमच्या समोर असतात, त्यामुळे त्यांच्या बाबतीतही काही चुकीचं घडू शकत नाही. आणि राहिला प्रश्न नमुताईचा, तर नमुताईची थोडीच तुम्हाला काही काळजी करायची गरज आहे, तुम्ही कुठे करताय नमुताईची काळजी? त्यावर अर्णव म्हणतो, अरे असं कसं,
नम्रताची सुद्धा काळजी आहे मला. एक गोष्ट लक्षात ठेव, अजून तुझे बाबा व्यवस्थित बरे झालेले नाही आहेत तोपर्यंत नम्रता माझीच जबाबदारी आहे, कळलं ना? तर दुसऱ्या बाजूला आता त्या दादाचा फोन येऊन गेल्यानंतर घरातले सगळेच राकेशकडे विचित्र पद्धतीने बघत असतात. तर अंजली ही लगेचच त्याला विचारते, काय हो, कोणाचा फोन होता हा आणि समोरून कोण व्यक्ती बोलत होती? त्याबरोबर लगेचच मामासुद्धा म्हणू लागतो, हो ना, आणि पैशांबद्दल काहीतरी विचारत होती ना समोरची व्यक्ती. कोण होती कोणती व्यक्ती आणि काय विचारत काय होती? पैसे घेतलेत का तुम्ही जावई बापू समोरच्या माणसांकडनं? त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो, मी अहो नाही मामा, पैसे कुठले घेतोय मी, आणि ते सुद्धा घरामध्ये अर्णव इतका चांगला मेहुणा असताना मला बाहेरनं पैसे उचलायची काय गरज आहे? मला जरी पैसे हवे असते तरी मी अर्णवकडनंच मागून घेतले असते ना, आणि नंतर त्यालाच परत केले असते. त्यावर मामा लगेच म्हणतो, तो सगळा मुद्दा बाजूला ठेवा, मला पहिलं सांगा कोण होती कोण ही माणसं, आणि थेट आमच्या जावयाबरोबर हे अशा शब्दात कसे काय बोलले? त्याबरोबर आता लगेचच राकेश म्हणत असतो, हा मामा खरं तर मुद्दाम मला चौकशा करतोय, मला माहिती आहे, कारण अंजलीच्या समोर मी उत्तरं देऊ शकत नाही ना म्हणून. पण ह्याला काय वाटलं, हाच फक्त हुशार आहे की काय, मी सुद्धा ह्याला बरोबर उत्तरं देऊ शकतो. त्याबरोबर मामा लगेचच म्हणतो, जावई बापू सांगा. त्याबरोबर राकेश लगेच सांगतो की अहो मामा, आम्ही सध्या एक स्टिंग ऑपरेशन करतोय, ज्यामध्ये एक माणूस आहे जो माणसांना पैसे देऊ करतोय आणि मग नंतरनं त्यांच्याकडनं ना पैसे जास्त दुप्पट किंमतमध्ये लुटतोय. तर सध्या आहे ना आम्ही त्या माणसाला पकडण्यासाठी हे एक ट्रॅप रचलेला आहे. म्हणजे माझ्या एका क्लायंटला त्या दादाने म्हणजे त्या समोरच्या माणसाने असं फसवलं आहे, म्हणून मग आता मी पोलिसांची मदत करतो या सगळ्यामध्ये. आता मी एक सामान्य माणूस आहे, मी त्याच्याकडनं पैसे घेतलेत आणि आता तो मला त्रास देतोय, मग पोलीस त्याला तिथे मी गेल्यावर रंगेहात पकडणार, असा आमचा ट्रॅप आहे. त्यावर मामा म्हणतो, पण तुम्हाला या सगळ्यामध्ये जावई बापू पडण्याची काय गरज आहे? नाही म्हणजे तुम्ही तर वकील आहात ना पेशाने, पोलीस पोलिसांचं काम करतील की. त्याबरोबर लगेचच आता राकेश म्हणतो, मामा अहो असं नसतं ना, माझ्या क्लायंटला केसमध्ये मदतीची गरज आहे म्हटल्यावर मी एवढं तर करायला हवंच की. त्याबरोबर अंजली ही आता म्हणत असते, अहो पण तुम्ही या सगळ्यात कशाला बरं पडताय? त्याबरोबर राकेश म्हणतो, अगं करावं लागतं कधीतरी. तर आता तो म्हणतो, बरं मी आलोच, मला थोडं काम आहे. त्याबरोबर तो तिकडनं निघून जातो. आता अंजलीला तर खरं वाटतं, पण इकडे मामाला तर पक्का संशय आलेला असतो की नक्कीच राकेश खोटं बोललाय आणि खोटं बोलून त्याने कुणाकडनं तरी पैसे उचललेत आणि आता ती जी समोरची व्यक्ती आहे ती त्याच्याकडे पैसे मागते आणि राकेशकडे पैसेच नाही आहेत आणि म्हणून राकेश खोटं बोलतोय. हे सगळं मामत असतं. मामा म्हणतो, अर्णवला फक्त घरी येऊ दे, मी लगेचच अर्णवच्या कानावर हे सगळं घालतो. तर आता राकेशने हे जी काही उत्तरं दिलेली असतात ती सगळी उत्तरं खरं तर अंजलीला सोडून कोणालाच पटलेली नसतात. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव घरी येतात. आता लगेचच ईश्वरी अंजलीला आणि आजीला तिने घेतलेली साडी दाखवते. अंजली म्हणते, वाव ईश्वरी, अगं खरंच किती सुंदर साडी आहे ही, कोणाची चॉईस आहे, तुझी की चिंटूची? त्याबरोबर आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही सोबत बोलतात. अर्णव म्हणतो तिची, ईश्वरी म्हणते सरांची. आता अर्णवने आणि ईश्वरीने सोबतच एकमेकांचं नाव घेतल्यामुळे मग मात्र सगळे घरातले सदस्य त्या दोघांकडे बघू लागतात. तर आता ईश्वरी आणि अर्णवसुद्धा एकमेकांकडे बघतात. तर आता लगेचच आजी म्हणते, काय काय नक्की कोणाची, तुझी की चिंटूची? कोणी साडी घेतली आहे, कुणाची चॉईस आहे? काय असे गप्प बसून फक्त एकमेकांकडे बघतच राहणार आहात की आता उत्तरसुद्धा देणार आहात? कोणी चॉईस केली आहे साडी? त्याबरोबर पुन्हा एकदा दोघं सोबतच बोलतात, दोघांची. त्याबरोबर आता त्या दोघांचं कॉर्डिनेशन बघून सगळेच जण हसतात आणि मग अंजली म्हणते, असं होय, दोघांनी चॉईस केली आहे का? वा वा वा, छानच छान, प्रगती आहे प्रगती आहे. त्याबरोबर मामा म्हणतो, मला तर असं वाटतंय की हळूहळू आपल्या अर्णवला सुद्धा साड्यांमधलं नॉलेज येऊ लागणार आहे. नाही म्हणजे पूर्वी आजीला जरी साडी आणायची असली तरीही चिंटू म्हणायचा दुकानात जाऊन की बेस्ट साडी असेल ती द्या, माझ्या आजीसाठी हवी. आणि आता बघा, आता चक्क शोरूममध्ये जाऊन बायकोसाठी एवढ्या साड्यांमधनं साडी सिलेक्ट करून आणली आहे साहेबांनी. वा वा वा,
अर्णव, प्रगती आहे हो, प्रगती आहे. त्याबरोबर आता लगेचच अर्णव म्हणतो, मामा प्लीजच, मला कामं आहेत, उगाच नको त्रास देऊस, मी आलोच. आणि मग तो तिकडनं कामाच्या नावाने पळ काढतो. तर आता ईश्वरी ही विचार करते, चला अर्णव सरांना कोड्याच्या बहाण्याने का होईना पण सगळं सांगता तर आलं मला. माझं डोकं आता रिलॅक्स झालंय. त्याबरोबर आता पटपट तयारी करायला हवी असा विचार करून इशू छान मस्त रेडी होते. आता नम्रताला सुद्धा घरच्या पार्टीला बोलावलेलं असतं, त्यामुळे आता आकाशला भेटण्याची संधी मिळालेली असते आणि नम्रता खूप खुश असते. नम्रता सुद्धा छान मस्त तयार होऊन रेडी होऊन साडी वगैरे नेसून आलेली असते. आता आकाश आणि अर्णव एकत्र खरं तर काम करत बसलेले असतात, पण नमू दरवाज्यात येऊन उभी राहिल्याबरोबर आकाशची नजर नम्रतावर पडते आणि तो नम्रताकडे बघतच राहिलेला असतो. ती गोरीपान नम्रता, त्या गोऱ्यापान नम्रतावर असलेली ती रॉयल ब्ल्यू कलरची साडी, त्याला ती गोल्डन किनार, तिच्या कानात असलेले ते सुंदर मोठे मोठे झुमके, तिच्या गळ्यात अगदी छोटासा नेकलेस, कपाळावर नेहमीप्रमाणे छोटीशी टिकली. आता अर्णव हा कामात व्यस्त असल्यामुळे तो आकाशला म्हणतो, आकाश टेबलावरची ती फाईल दे रे जरा. आता अर्णव हात वरती करतो. 1 मिनटं होतो, 2 मिनटं होतात, 3 मिनटं होतात, तरी आकाश काही टेबलावरची फाईल अर्णवच्या हातात देत नाही. शेवटी अर्णव आता वर बघतो तर त्याच्या लक्षात येतं की आकाशचं लक्षच नाही आहे. अर्णव आकाश कुठे बघतो हे बघण्यासाठी समोर बघतो, तर समोर अर्णवला नम्रता दिसते. नम्रताला समोर बघतो अर्णव आणि लगेचच पुन्हा आकाशकडे बघतो आणि आकाशला आता धक्का देत तो म्हणतो, आकाश तुझ्याशी बोलतोय मी, काय चाललंय, केव्हापासून तुला म्हणतोय ती फाईल दे, फाईल दे, लक्ष कुठे आहे तुझं, फाईल देतोयस ना, कुठे हरवलायस एवढा. त्याबरोबर आता आकाश हा लगेचच घाबरतो आणि अर्णवला म्हणतो, सॉरी दादा. त्यावर अर्णव म्हणतो, अरे सॉरी नको, फाईल हवंय, फाईल दे ती. त्याबरोबर लगेचच आकाश म्हणतो, हो देतोय ना, ओरडतोयस किती. आणि लगेच आता आकाश हा अर्णवला ती फाईल देतो. अर्णव पुन्हा खाली बघतो तर आकाश हा नम्रताला हाताने इशारा करतोस, खूप सुंदर दिसतेस. आता ही गोष्ट सुद्धा अर्णवने बघितलेली असते. त्याबरोबर लगेचच अर्णव हा आकाशला म्हणतो, आकाश जरा आता कामाकडे बघशील. त्याबरोबर आकाश, दादा माझं लक्ष कामातच आहे असं सांगतो. तर दुसऱ्या बाजूला आता नम्रता ही सुद्धा तिकडनं ईश्वरीला येताना बघते आणि लगेचच ईश्वरीकडे येते आणि ईश्वरीला हाक मारते, इशू. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, नमुताई तू, वाव, खरंच किती सुंदर दिसतेस तू, 1 नंबर, आणि हा रंग तर तुझ्यावर खूपच खुलून दिसतोय हा. तर आता इकडे अर्णवने म्हणजे आकाशला आणि नम्रताला जरा नोटीस केलेलं असतं आणि अर्णवला म्हणजे काहीतरी नक्की वेगळं सुरू आहे असं जाणवलेलं सुद्धा असतं. मग आता अर्णव हा विचार करतो की नक्की काय गडबड आहे हे बघायला तर हवंच. मग आता तो हे नक्की काय सुरू आहे ह्या विचारामध्ये व्यस्त असतोच. तर इतक्यात तिकडे मामा येतो आणि अर्णवला म्हणतो, अर्णव जरा इकडे येशील का. अर्णव म्हणतो, हो आलो ना मामा. आणि लगेचच तो मामाकडे येतो आणि काय रे, काय झालं मामा असं विचारतो. त्यावर मामा सांगत असतो, मगाशी तू आणि ईश्वरी जेव्हा मार्केटमध्ये गेला होतात ना, तेव्हा आम्ही सगळे इथे डेकोरेशनच्या तयारीचं बोलत होतो. इतक्यात त्या ठिकाणी राजेशसुद्धा आला आणि तुला माहिती आहे, राजेशला ज्यूस पिताना एका माणसाचा फोन आला. अंजलीने फोन स्पीकरवर टाकला आणि समोरून कोणीतरी व्यक्ती जवळपास लाखो रुपयांची माग करत होतं. लवकर माझे पैसे दे नाहीतर तुला सोडणार नाही वगैरे पद्धतीची भाषा. मला तर तो माणूस कोणीतरी गुंड आहे असंच वाटलं. म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, त्या राकेशने कोणातरीकडनं उसने पैसे घेतले. त्यावर अर्णव म्हणतो, ठीक आहे मामा, थँक्यू सो मच, तू मला एवढं सांगितलंस. आता काळजी करू नको, पुढे काय करायचं हे सगळं मी व्यवस्थित बघतो. मी लगेचच पाटीलला कामाला लावतो आणि पाटीलला सर्व गोष्टी व्यवस्थित करायला सांगतो. नक्की हे काय गोड बंगाल आहे ते आपल्याला कळायलाच हवं. असं म्हणत आता अर्णव हा ताबडतोब पाटीलला कॉल करण्यासाठी तिकडनं चाललेलं असतो. इतक्यात त्याला आठवतं ते म्हणजे त्याने मगाशी नम्रता आणि आकाशला बघितलेला प्रसंग. मग अर्णव पुन्हा मामाला हाक मारतो आणि म्हणतो, मामा तुला एक विचारायचं आहे. विचारू. मामा म्हणतो, बोल ना, परवानगी कसली मागतोयस. त्यावर अर्णव लगेचच म्हणतो, मामा तुला नम्रता आणि आकाशबद्दल तुला काय वाटतं. नाही म्हणजे त्या दोघांमध्ये काही कळतंय ना मामा, मला काय म्हणायचं आहे ते तुला. त्यावर मामा म्हणतो, हो कळलं मला अर्णव, पण सध्या तरी त्या दोघांमध्ये काही आहे
असं मला तरी वाटत नाही आहे, किंवा असलं जरी तरी आकाश माझ्याजवळ या विषयावर अजून बोललेला नाही आहे. त्यामुळे अजून खात्रीनिशी मी तुला काही सांगू शकत नाही. पण मला काय वाटतं माहिती आहे का तुला, जरी नम्रता आणि आकाशमध्ये काही असलं तरी आपल्यासाठी ही गोष्ट चांगलीच आहे की. तसंही नम्रता काही फार वेगळी मुलगी नाही आहे, आपल्या ओळखीतली, आपल्या बघण्यातली मुलगी आहे. आणि ती किती चांगली आहे, किती समंजस आहे, समजूतदार आहे हे आपल्याला माहिती आहे. शेवटी ईश्वरीची मोठी बहीण आहे ती, त्यामुळे ती मुलगी चांगली आहेच, यात तर काही डाऊट नाहीच. त्यावर अर्णव म्हणतो, हो हो मामा, बरोबर आहे तुझं. आता अर्णव तर मामाला सांगू शकत नाही की नेमका त्याचा प्रॉब्लेम काय येते. मग आता अर्णव म्हणतो, मी आलोच, पाटीलला कॉल करायचा आहे. आणि मग अर्णव हा आता बाजूला येतो आणि म्हणत असतो, आता मी राकेशला सोडणार नाही. आता ह्याने नेमके कुणाकडनं पैसे घेतलेत किंवा काय केलं आहे हे मी शोधून काढणारच. आणि ताबडतोब तो आता पाटीलला कॉल करतो आणि पाटीलला तो सांगत असतो की हे बघ, राकेशवरती बारीक लक्ष ठेव. गेल्या वेळी जसं त्याने तुझ्या डोळ्यात धूळ फेकली होती तसं ह्यावेळी होता कामा नये. काहीही झालं तरी हा कुठे जातो, कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, काय करतो, ह्या सर्व गोष्टींचे अगदी बारक्यातले बारीक डिटेल्ससुद्धा मला हवेत. अगदी एकदम बारक्यातले बारीक. कळलं ना? त्यावर पाटील, येस बॉस, तुम्ही काही काळजीच करू नका, काय करायचं ते सगळं मी बघतो, असं सांगतो. त्यानंतर आता इकडे राकेशवरती पाटीलने अगदी बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केलेली असते. राकेश कुठे जातो, कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, काय करतो, या सर्व गोष्टींवर पाटीलचं बारीक लक्ष असतं, अगदी अर्णवने सांगितल्याप्रमाणे. आणि अर्णवने सुद्धा पाटीलला लक्ष ठेवायला सांगून राकेशवरती स्वतः लक्षसुद्धा ठेवायला सुरुवात केलेली असते. म्हणजे घरात राकेश कोणाशी फोनवर बोलतोय का, किंवा घरात राकेशचं वागणं काही संशयास्पद वाटतंय का, ह्या गोष्टींवरती अर्णव स्वतः बारकाईने लक्ष ठेवत असतो. पण ही गोष्ट राकेशला सुद्धा माहीत नसते. राकेशसुद्धा या गोष्टीपासून अलिप्त असतो. आता तो राकेशवरती तर लक्ष ठेवतच असतो, पण त्याचबरोबर ईश्वरी जे काही म्हणाली, अंजलीताई, आकाश भाऊजी आणि नम्रताच्या बाबतीत काहीही घडेल तर आता अर्णवने ह्या तिघांवरती सुद्धा लक्ष ठेवायला घेतलेलं असतं. आणि मघाशी नम्रता येता क्षणी आकाश आणि नम्रताची जी काही नजरानजर झाली होती तेव्हापासून आत्ता अर्णव पूर्ण पार्टीमध्ये त्या दोघांना नोटीस करत असतो आणि त्याला त्या दोघांच्या बोलण्यामध्ये, बघण्यामध्ये वेगळेपण जाणवत असतं. त्यानंतर आता आकाश आणि नम्रता ईश्वरीला बाजूला घेतात आणि विचारतात की तू अर्णव बरोबर बोललीस का? नम्रता विचारते, जिजूंना तू सांगितलंस तर मग जिजू काय म्हणाले इशू? सांग ना, जिजूंना काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? आमच्यामुळे तुमच्यात काही कॉम्प्लिकेशन्स नाही ना? त्यावर इशू म्हणते, नाही ताई, अगं आमच्यामध्ये का काही प्रॉब्लेम होईल ना तुम्हा दोघांमुळे? तुम्ही दोघं वेगळे आहात, आम्ही दोघं वेगळे आहोत. आणि मी बोलले अर्णव सरांबरोबर, पण म्हणजे असं अचानक त्यांना काही स्पष्ट सांगणं शक्य नाही आहे ना, म्हणजे इतक्या लगेच त्यांना मी नाही ना स्पष्टपणे सांगू शकत. तशी बेसिक कल्पना देऊन ठेवली आहे मी त्यांना तुमच्याबद्दल. काळजी नका करू तुम्ही दोघंही, होईल सगळं व्यवस्थित. आणि हळूहळू सांगेन ना मी त्यांना. असं अचानक जर सांगायला गेले तर त्यांनासुद्धा धक्का बसेल. हळूहळू सावकाश त्यांच्या कलेने सांगितलं तर त्यांना समजायला जरा सोपं जाईल, बरोबर ना? त्याबरोबर आकाश म्हणतो, ईश्वरी, हे बघ, तुला जसं सांगायचं आहे ना दादाला तसं सांग, माझी काहीच हरकत नाही आहे. फक्त दादाशी बोल. दादा तयार झाला ना एकदा का आमच्या दोघांच्या लग्नासाठी, की त्यानंतर मग आजी, ताई ह्यांना तर काही प्रॉब्लेम नसणारच आहे. डॅडसुद्धा माझ्या बाजूने वळतील. मग मॉमला बरोबर दादा समजून सांगेल. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते की नका काळजी करू आकाश भाऊजी, मी बोलेन सरांबरोबर, सांगेन त्यांना समजावून, होईल सगळं व्यवस्थित. आता बिचाऱ्या ईश्वरीला तर माहिती आहे की तिच्यासमोर काय परिस्थिती वाढली आहे, पण ते मात्र ती ह्या दोघांनाही सांगत नाही. ह्यांना फक्त तुम्ही शांत राहा, मी करेन सगळं व्यवस्थित मॅनेज, एवढंच बोलते. आकाश आणि नम्रता म्हणतात, खरंच ईश्वरी, थँक्यू सो मच, तुझाच आम्हाला खूप मोठा आधार आहे, तुझ्यामुळेच आम्हाला आमचं लग्न होईल असं वाटतंय. ईश्वरी म्हणते, होईल सगळं व्यवस्थित, काळजी नका करू, मी म्हटलंय ना तुम्हाला. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा.